हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा. होम डिलाईट बाय ऋतुजा या माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे कोल्हापुरी स्टाईलने झणझणीत असं तवा मटण, ज्याचा स्वाद तुमच्या जिभेवर आणि चव तुमच्या मनातून सहज जाणार नाही. चला तर मग हे कोल्हापुरी स्पेशल तवा मटण बनवायला चालू करू. तर पहिल्यांदा मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि तसेच 2 लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं हे दोन्ही कट करून घेतलेलं आहे. आता मटण आपल्याला आधी शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि आता कुकर गरम झाल्यावर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालंय आणि आता यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा आणि आलं लसूण टाकणार आहे. तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकता. छान असं कांदा भाजून घ्यायचा आहे आणि मग आता यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे. चांगलं एकजीव होऊ द्यायचं आणि आता यामध्ये मटण घालायचं आहे. छान असं फ्रेश मटण आहे. सगळं घालून छान परतवून घ्यायचं आणि मग यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं. आता कुकरमध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं, कारण आपण पाणी न वापरता हे मटण शिजवून घेणार आहोत. तर मग मटण खाली लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग कुकरचं झाकण बंद करून हे मटण चांगलं 3 शिट्टी देऊन शिजवून घ्यायचं. आता मी इथे तवा मटणसाठी लागणारे वाटण तयार करणार आहे. तर यासाठी मी सर्वात आधी सुके खोबरे किसून घेणार आहे. आता हे किसलेले खोबरे मी तव्यामध्ये मस्त असं खरपूस भाजून घेणार आहे. आता लगेचच यामध्ये मी तीळ भाजून घेणार आहे. तीळ चांगलं तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचं. चला, इकडे कुकरची शिट्टी झालेली आहे. मी इथे वाटणसाठी लागणारे साहित्य सगळं काढून ठेवलेलं आहे. तर आपल्याला कोथिंबीर, भाजलेले तीळ, भाजलेले सुके खोबरे, बारीक चिरलेला कांदा, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि 2 किंवा 3 हिरव्या मिरच्या लागणार आहेत. आता मी हे सगळं मिक्सरला वाटून घेते. तर मंडळी, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मटण आपलं छानपैकी शिजलेलं आहे. आता मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे आणि 1 टमाटर कट करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, मी खूप बारीक कांदा आणि टमाटर कट करून घेतलेला आहे. आता मी इथे पप्पांकडून तवा मटणसाठी मटण बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि बाकी जे थोडं मटण ठेवलंय त्याचा रस्सा पप्पा करणार आहेत. आता मी गॅसवरती परत तवा ठेवलेला आहे. तुम्ही साहित्य बघू शकताय जे तवा मटणसाठी आपल्याला लागणार आहे. तर मटण आहे शिजवलेलं, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, काश्मीरी लाल तिखट, सुहानाचा मटण ग्रेव्ही मसाला, वाटण जे तयार केलेलं आणि बारीक चिरलेला टमाटर. थोडंसं तेल टाकून यामध्ये कांदा भाजून घ्यायचा. छान असं गुलाबी कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. आता यामध्ये मी टमाटर घातलेलं आहे, ते सुद्धा छानपैकी भाजून घ्यायचं. कांदा आणि टमाटर चांगलं भाजून घ्यायचं आणि आता यामध्ये मी तयार केलेलं वाटण घालणार आहे. चांगलं एकत्र शिजू द्यायचं. आता मी यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे. ते पाणी मी यामध्ये थोडं थोडं करून ॲड करणार आहे. चांगलं हे मिश्रण शिजू द्यायचं आणि आता यामध्ये 1 चमचा तिखट घालायचं. आता यामध्ये मी सुहानाचा मटण ग्रेव्ही मसाला घातलेला आहे. तुम्हाला जो मसाला आवडतो तो तुम्ही घालू शकता. थोडा वेळ चांगलं मिक्स करू द्यायचं आणि आता यामध्ये शिजवलेलं मटण ॲड करायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं. मटण व्यवस्थित मसाल्यामध्ये एकजीव करू द्यायचं आणि झाकण ठेवून मस्तपैकी शिजू द्यायचं. आता बघू शकताय, झाकण मी काढलेलं आहे आणि मस्तपैकी आपल्या तवा मटणला तेल सुटलेलं आहे. इकडे रश्शाला फोडणी दिलेली आहे आणि मस्तपैकी आपला रस्सा तयार झालेला आहे. थोडा वेळ मी मटण शिजू दिलंय आणि आत्ता आपल्याला तवा मटण तयार झालेलं आहे. बस, आता यामध्ये थोडी कोथिंबीर वरून टाकायची आणि डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी मी उभ्या चिरलेल्या कांद्याचे काप थोडे ठेवणार आहे. तुम्ही बघू शकताय, इकडे रस्सा तयार झालाय. कट पाहू शकताय
आणि हे आपलं कोल्हापुरी स्पेशल झणझणीत असं तवा मटण तयार रेडी आहे. तुम्ही हे भाकरी, चपाती किंवा पराठ्यासोबत खाऊ शकताय. मला आता हे पराठ्यासोबत आवडतं म्हणून मी हे पराठ्यासोबत खाणार आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा.